अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि पुण्यतिथीनिमित्त स्वामींच्या प्रत्येक केंद्रात मठात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह घेतला जातो। अखंड नामस्मरण, अखंड जप, त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं अखंड वाचन ह्या सेवा केल्या जातात। तर स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी 2025 मध्ये 26 एप्रिल या दिवशी आहे आणि आपल्याला 20 एप्रिल ते 26 एप्रिल या 7 दिवसात गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। आपण आवर्जून आपल्या जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जाऊन हे पारायण करू शकता। या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। ज्यांना मठात जाऊन केंद्रात जाऊन पारायण करणे शक्य नसेल अशांनी घरी पारायण केलं तरीही चालेल। ज्यांना या काळामध्ये पारायण करणे शक्य नसेल किंवा काही अडचणी असतील तर त्यांनी हे पारायण अगोदर चालू केले तरीही चालेल। तसं पाहिलं तर गुरुचरित्र पारायण कोणत्याही शनिवारी आपण सुरू करू शकतो आणि त्याची समाप्ती आपण ही शुक्रवारी करू शकतो। परंतु स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला हे पारायण 20 तारखेला चालू करायचं आहे। 20 एप्रिल ते 26 एप्रिल या 7 दिवसात आपल्याला हे पारायण करायचं आहे। आता गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर बऱ्याच जणांच्या मनात शंका असतात, भीती असते, नियम असतात। तर बघा, ज्यांना खरंच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि ज्यांना खूप भीती वाटते, नियम खूप मोठे वाटतात, त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण हे करायला सुरुवात करणार आहात। बघा, पारायण कसं करायचं, कधी करायचं, नियम कोणते, अटी कोणत्या, खाण्याचे नियम कोणते, संकल्प कसा सोडायचा, त्याचप्रमाणे रोज किती अध्याय वाचायचे, उद्यापन कसं घालायचं, कधी करायचं, अशा संपूर्ण प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहात। त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करायची, कधी करायची आणि अशी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही स्वामी सेवेकरी असाल, दत्तभक्त असाल, नवीन स्वामी सेवेकरी असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा, आपण जसा स्वामींचा प्रगट दिन साजरा केला त्या पद्धतीने आपल्याला स्वामींची पुण्यतिथी देखील साजरी करायची आहे। ज्या दिवशी स्वामींनी आपले अवतार कार्य संपवले त्या दिवशी त्यांनी समाधी घेऊन आपले कार्य हे पूर्णपणे संपवले, त्या दिवसाला स्वामी पुण्यतिथी साजरी केली जाते। आणि यावर्षी 26 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे। तर आपण सर्वांनी गुरुचरित्राचं होईल तेथे पारायण करायचं आहे। मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र। बघा, तुम्हाला जर का गुरुचरित्र वाचण्याची भीती वाटत असेल, हे पारायण करण्याची भीती वाटत असेल तर बघा, या ग्रंथात एक ओवी दिलेली आहे, मन असता पवित्र सदा वाचे गुरुचरित्र। म्हणजेच बघा, आपलं मन हे पवित्र असलं पाहिजे। बघा, जर का तुमचं मन पवित्र असेल तर तुम्हाला दगडातसुद्धा देव दिसणार आहे। जर का तुमचं मन पवित्र नसेल तर तुम्हाला मंदिरात जाऊन देखील देव दिसणार नाही। यासाठी आपलं मन पवित्र असलं पाहिजे। दुसरं म्हणजे पारायण करायचं असेल, तुम्हाला वेळ, काळ, दिवस अजिबात बघण्याची गरज नाही। ज्या वेळेस तुमच्या मनात येईल की तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्या दिवशी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करू शकता। बघ, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, गुरुवार आहे, बुधवार आहे। बघा, जर का तुमची इच्छा झाली तर त्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता। दुसरं म्हणजे आता बघा, गुरुचरित्र पारायण आपल्याला 20 तारखेला चालू करायचं आहे आणि 26 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे। या दिवशी आपल्याला पारायणाची समाप्ती करायची आहे आणि आपण केलेल्या पारायणाचं उद्यापन देखील आपल्याला 26 तारखेला करायचं आहे आणि 27 तारखेला आपण जर का पूजा मांडणी केलेली असेल तर ती पूजा मांडणी आपल्याला उचलायची आहे। जर का तुमचं घर छोटं असेल, तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही पारायण करू शकता। तुम्ही पारायण करू शकता का? तर हो, तुम्ही नक्की पारायण करू शकता। तुम्ही तुमच्या देवासमोर बसून तुम्ही पारायण हे करू शकता। तुम्ही एका पाटावर ग्रंथ ठेवायचा आहे, तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरीही चालेल। पण ज्यांच्या घरात पूजा मांडणी करणे शक्य आहे त्यांनी पूजा मांडणी करूनच पारायण करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला का जर विटाळ असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्हाला या काळामध्ये पारायण करता येणार नाही। दुसरं म्हणजे तुम्हाला पारायण करायची भीती वाटत असेल, बघा, स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात सप्ताह असतो, नाव नोंदणी चालू झालेली आहे। तुम्ही केंद्रात जाऊन नाव नोंदणी करा आणि त्या पारायणाच्या सप्ताहामध्ये सहभागी होऊन हे पारायण करा। दुसरं म्हणजे पूजेची मांडणी कशी करायची, तर बघा, आपल्याला याची पूजा मांडणी पहिल्या दिवशी करायची असते। पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा असतो आणि पहिल्या दिवसापासून आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये बघा, पहिल्या पानावर आपण रोज किती अध्याय वाचायचे, सुरुवातीला कुठली सेवा करायची, ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यासाठी तुम्हाला
कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. तुम्ही त्यासाठी एक गुरुचरित्र हा ग्रंथ घेऊन या. आपल्या दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे. याच्या पहिल्या पानावर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बघा, दुसरा प्रश्न म्हणजे महिला गुरुचरित्राचा पारायण करू शकतात का? तर बघा, आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रानुसार जे गुरुचरित्र पारायण काढलेलं आहे 53 अध्यायाचं, तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण महिला करू शकतात. जो मोठा ग्रंथ आहे तो ग्रंथ पुरुषांनी वाचायचा असतो आणि महिलांसाठी 53 अध्यायाचा आपल्या गुरुमाऊलींनी एक ग्रंथ तयार केलेला आहे. तो ग्रंथ तुम्हाला आणायचा आहे आणि त्या ग्रंथाचं वाचन ते तुम्हाला करायचं आहे. पूजा मांडणी कशी करायची? तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा तुम्हाला स्वच्छ करायची आहे. तुम्हाला अगोदर संपूर्ण घर स्वच्छ करायचं आहे. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घर स्वच्छ करायचं आहे आणि गंगाजलसुद्धा तुम्हाला शिंपडायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा करून उंबरठ्याला हळदीचे लेपन तुम्हाला करायचे आहे. शक्यतो पूजेची मांडणी देवघराच्या बाजूला करा, जेणेकरून आपल्या ग्रंथाची चौरंगावरच आपला ग्रंथ स्थापित होईल, तो हलला जाणार नाही. चौरंगावर स्वामींचा फोटो किंवा दत्तप्रभूंचा फोटो तुम्हाला ठेवायचा आहे. गणपती महाराजांची सुपारी स्वरूपात स्थापना करायची आहे. कलश मांडायचा आहे आणि अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक समईसुद्धा प्रज्वलित करायची आहे. बघा, वाचन झाल्यानंतर ग्रंथ उघडा ठेवायचा नाही. पारायण वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर संकल्प करावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 5 नैवेद्य गव्हाच्या पिठाच्या पोळ्या म्हणजे 1 चपाती गाईला खाऊ घालायची आणि 4 चपात्या कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत. त्याचप्रमाणे आदल्या दिवशी स्वामींच्या केंद्रात खडी साखर नारळ घेऊन तुम्हाला जायचे आहे. तेथे तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे, माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्न करून घ्या. आता तुम्हाला संकल्प कसा करायचा? तर बघा, उजव्या हातामध्ये पाणी घ्या, हळदी कुंकू अक्षदा फूल घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव सांगायचं आहे, गोत्र बोलायचं आहे. ज्यांना गोत्र माहिती नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र म्हणायचं आहे. यानंतर तुम्ही जे पारायण करत आहात ते पारायण तुम्ही कशासाठी करत आहात ती इच्छा सांगून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. झाला संकल्प करून. यानंतर तुम्हाला तुमच्या वाचनाला सुरुवात करायची आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचे आहे आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षणसुद्धा तुम्हाला पठण करायचे आहे. स्वामींना मुजरा करून त्यानंतर तुमच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाला सुद्धा नमस्कार करायचा आहे. यानंतर 7व्या दिवशी तुमचं वाचन पूर्ण झाल्यावर तुम्हाला या पारायणाचं उद्यापन देखील करायचं आहे. आता नियम कुठले? तर या पारायणासाठी काही नियम आहेत. तर हे नियम 7 दिवस तुम्हाला पाळायचे आहेत. हे पारायण कोणीही करू शकतं. ज्याला वाचता लिहिता येतं ती व्यक्ती हे पारायण करू शकते. दुसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तिसरा नियम म्हणजे घरात 7 दिवस मांसाहार करता येणार नाही. चौथा नियम म्हणजे आपण पारायण करत असताना आपल्याला बाहेरचं अन्न खायचं नाही, म्हणजेच परअन्न घ्यायचं नाही. जेवणाचे नियम, सात्विक आहार. काय आहेत जेवणाचे नियम? बघा, सात्विक आहार तुमच्या रोजच्या जेवणात सात्विक आहार असावा. स्वयंपाकात कांदा लसूण न घालता स्वयंपाक बनवलेला असावा. तळलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत. याने काय होईल? तुमच्या तळलेल्या पदार्थामुळे पारायणात अडचणी येऊ शकतात. बघा, ग्रंथ पारायण वाचताना मध्ये कोणाशी बोलू नका, पटापटा वाचू नका, एकाग्रतेने पारायण वाचा. पारायण करताना जांभई येणार नाही तुम्हाला, याची काळजी घ्या. घरात कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर बघा, घरात तुम्हाला भांडणे कलह होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जी पण सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करा, पूर्ण विश्वासाने करा, पूर्ण अंतःकरणाने करा. करताना मन अजिबात डगमगू देऊ नका, मन विचलित होऊ देऊ नका, मनात कुठलेही विचार येऊ देऊ नका. घरात 7 दिवस भांडणे कटकटी होणार नाहीत याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आपण पारायण करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीला नमस्कार करायचा आहे, आपल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा आहे, स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे आणि आपल्या घरातील आई वडील सासू सासरे यांच्या पाया पडायचं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने पारायणाला सुरुवात करायची आहे. यानंतर बघा, आपण जे वाचन करणार आहोत त्यामध्ये
त्यावेळेस आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. 7 दिवस आपल्याला एकच आसन घ्यायचं आहे, एकाच ठिकाणी बसायचं आहे आणि वाचनाची वेळसुद्धा एकच ठेवायची आहे. तुम्हाला एकच वेळ ठेवून आपल्याला त्या वेळेमध्ये हे वाचन करायचं आहे. आपण जर का सकाळी पारायण करणार असाल तर सकाळीच रोज वाचनाला बसायचं आहे आणि तुम्ही जर संध्याकाळी हे वाचन करणार आहात तर तीच रोजची वेळ तुम्हाला ठेवायची आहे. दुपारी 12 ते 12:30 ही दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते. त्या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही. आता उद्यापन कसे करायचे? तुमच्या यथाशक्ती तुम्ही स्वयंपाक बनवू शकता. पुरणपोळी नैवेद्यामध्ये करू शकता, तुम्ही बेसन लाडू नैवेद्यामध्ये करू शकता. तुम्हाला यथाशक्ती जे शक्य असेल तो नैवेद्य तुम्ही करू शकता. तर तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत. एक दत्तगुरूंसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, आपल्या कुलदेवीसाठी, एक ग्रंथासाठी आणि एक गाईसाठी असे तुम्हाला 5 नैवेद्य करायचे आहेत आणि नैवेद्यावर तुळशीपत्र प्रत्येक पदार्थावर तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर पहिली आरती गणपती बाप्पांची, दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची, आपल्या कुलदेवीची आरती करून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी तेच नैवेद्य ठेवायचा आहे. तो नैवेद्य आपण घरातील सदस्यांनीच खायचा आहे. बाहेरच्या व्यक्तीला नैवेद्याचा प्रसाद द्यायचा नाही. तुम्हाला जमलं तर एखादं जोडपं तुम्ही जेवायला बोलवा. ब्राह्मण काका असतील तर त्यांना बोलवा आणि जोडपं असेल तर स्त्रीची ओटी तुम्हाला भरायची आहे. त्या सौभाग्यवती स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करायची आहे. सर्व पूजेची तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले वाहून पूजा करायची आहे. नंतर दूध, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवून तुम्हाला क्षमा प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजा, दत्तगुरू, माझी जर या 7 दिवसात काही माझ्याकडनं चूक झाली असेल, काही चुकलं मागलं असेल तर मला माफ करा अशी तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे. बघा, पूजा मांडणी तुम्हाला उचलायची आहे. आता या 7 दिवस आपण गुरुचरित्र पारायण करत असताना रोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचे पठणसुद्धा करायचे आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण करायचे आहे. मला वाटतं पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न मी केला या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.